नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे ऑलिम्पिक स्पर्धा 2024. ऑलिम्पिक स्पर्धा 2024. मग आपल्याला यात काय बघायचं आहे, तर बघा, सर्वात आधी तर हे बघायचं आहे की ऑलिम्पिक स्पर्धा ही दर 4 वर्षांनी होते. 4 वर्षांनी. त्यानंतर काय बघायचं आहे, तर ही जी स्पर्धा आहे ही एक उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन स्वरूपात होत असते. दोन्ही पण स्पर्धा 4-4 वर्षांनी होतात, उन्हाळी आणि हिवाळी. तर यावेळीची ऑलिम्पिक स्पर्धा जी होती ती भरली होती पॅरिसला. पॅरिस कुठं आहे? हे आहे फ्रान्समध्ये. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला बघायचं काय आहे की कोणत्या तारखेपासून कुठपर्यंत होती, तर टाईम बघायचा. ही होती 26 जुलै. 26 जुलै ते 11 ऑगस्ट. त्यानंतर या स्पर्धेमध्ये किती देशांनी भाग घेतला? देश म्हणा किंवा ते नॅशनल ऑलिम्पिक कमिटी राहते एक. देश, आपण देशच काउंट करायचं. किती होते, तर 206 देश होते. त्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला बघायचं आहे की देश तर 206 होते, पण मग भारताकडून काय होतं, भारताकडून कोणते कोणते खेळाडू होते, कोणत्या स्पर्धा होत्या. तर आपण जे आहे भारत, आपण 16 खेळांसाठी स्पर्धा केली होती. 16 खेळ. आणि किती पदक होते? 69. 69 पदकांसाठी स्पर्धा केली होती आपण. मग यामध्ये जिंकलो किती आपण? तर टोटल जिंकलो 6 पदक फक्त. आणि काय तर आपण विश्वगुरू आहे. 6 पदकमध्ये एक आहे सिल्वर आणि 5 आहेत कांस्य पदक. चला, नंतर काय बघायचं आपल्याला? हां, फ्लॅग होल्डर, फ्लॅग बिअरर. फ्लॅग बिअरर म्हणजे झेंडा वाहक कोण होते आपले? झेंडा वाहक. तर बघा, झेंडावाहक 2 प्रकारचे असतात. एकदा जेव्हा स्टार्ट होते ऑलिम्पिक, म्हणजे 26 जुलैला जेव्हा स्टार्ट झाली असेल तेव्हा, आणि जेव्हा संपली असेल म्हणजे 11 ऑगस्टला. तर ओपनिंगच्या वेळेस, तरी तुम्ही ओपनिंगच्या वेळेस कोण होते आपले? PV सिंधू मॅडम. PV सिंधू मॅडम. आणि त्यानंतर एक होते शरद कमल. शरद कमल. ठीक आहे. त्यानंतर झेंडा वाहक क्लोजिंगच्या वेळेस कोण होतं? तर मनू भाकर. आणि यांच्यासोबत कोण होते आपले हॉकीचे गोलकीपर जे आहेत, त्यांचं नाव काय आहे? RR श्रीजेश. मराठीमध्येच लिहितो. RR
श्रीजेश. ठीक आहे, हे झाले झेंडा वाघ. मग यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाने घेतले, तर अमेरिकेने घेतले सर्वाधिक पदक. आणि या खालोखाल 2 नंबर कोणाचा आहे, तो आहे चीन. आणि या दोघांमध्ये पण सेम काय माहिती आहे का, गोल्ड मेडल यांनी दोघांनी पण 40 जिंकलेले आहेत. 40 पदक दोघांनी पण गोल्ड मेडल 40 जिंकलेले आहेत. त्यानंतर काय बघायचं आपल्याला, मी तुम्हाला त्यांची लिस्टच दाखवेन थोड्या वेळाने, कोणत्या देशांनी किती जिंकलेले आहेत तर. आणि आपण किती जिंकले, आपण तर 6 जिंकले, हे तुम्ही आधीच सांगितलं तुम्हाला. भारत 6 पदक, 1 आहे सिल्वर आणि 5 आहेत ब्रॉन्झ म्हणजे कांस्य, सिल्वर म्हणजे रजत पदक. तर त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, आपल्या मनू भाकर मॅडमनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यांची स्पर्धा काय होती, महिलांमध्ये 10 मीटर एअर पिस्टलची स्पर्धा होती, हे लक्षात ठेवायचं. ह्या पूर्ण फोटोज पाठ करून घ्यायचा, हे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर सेकंड कोणतं जिंकलं आहे आपण, मनू भाकर आणि त्यांच्यासोबत सरबजोत सिंग या दोघांची टीम होती. टीम मिळून 10 मीटर एअर पिस्टल मिश्रित टीम स्पर्धा जी आहे त्यांच्यामध्ये कांस्य जिंकलेलं आहे. त्यानंतर स्वप्नील कुसळे, हे नाव महत्त्वाचं आहे, हे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा किंवा पाठच करून ठेवा, कारण की हे महाराष्ट्राचे आहेत. स्वप्नील कुसळे सर यांनी पण कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि यांनी कोणची स्पर्धा जिंकली, तर पुरुषांसाठी जी असते 50 मीटर रायफल 3 पोझिशनलची, ती स्पर्धेमध्ये यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि यांच्यावर एक क्वेश्चन आणखी बनू शकतो, तो काय, तर स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत, तर ते लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्हा आहे त्यांचा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा, आपले चोपडा साहेब, नीरज चोपडा सर यांनी मागच्या वर्षी गोल्ड मेडल घेतलेलं होतं, पण यावेळेस त्यांना गोल्ड मेडल नाही मिळालं, पण रजत मिळालं. रजत म्हणजे सिल्वर मेडल यावेळेस त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणि यांची स्पर्धा काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे, भाला फेकतात ते. आणि याच्यावर एक क्वेश्चन आणखी बनू शकतो, यांनी यावर्षी किती मीटरचा, 89.56 असं काहीतरी आहे मीटर, एवढा त्यांचा यावेळेस भाला गेला आहे. आणि यावेळेस या भालाफेकमध्ये गोल्ड मेडल हे पाकिस्तानने जिंकलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी, आपण इथं कमी पडलो आहे थोडे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही एवढं. आणि त्यानंतर अमन सेहरावत सर यांनी पण कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर हे कसं आहे, हे कुस्तीमध्ये जिंकलं. 57 किलोग्रॅमची जे फ्रीस्टाईल स्पर्धा होते, फ्रीस्टाईल स्पर्धेमध्ये यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. हे आपले 5 खेळाडू आहेत, 6 खेळाडू आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये कांस्य आणि रजत पदक जिंकलेले आहे. तुम्ही हे पाठ करून घ्या, हे परीक्षेमध्ये याच्यावर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार, ठीक आहे. मग आता थोडी माहिती आपण यांच्याविषयी बघू. कोणाविषयी, हे जे खेळाडू आहेत या खेळाडूंविषयी आपण बघू थोडी माहिती. जसं की बघा, नीरज चोपडा, मी तुम्हाला सांगितलं की 89.45 मीटर एवढा त्यांनी भाला फेकला आहे, त्यामुळे त्यांना सिल्वर मेडल भेटलेला आहे नीरज चोपडा सरांना. त्यांच्याविषयी आणखी काय सांगायचं झालं तर हे त्यांचं दुसरं ऑलिम्पिक पदक आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की टोक्योमध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं होतं. आणि त्यानंतर
आणि असे कितवे खेळाडू आहेत ते भारतीय, थांबा मी लिहून देतो इथं. भारताचे 5वे खेळाडू आहेत ते खेळाडू ज्यांनी 2 वेळा मेडल प्राप्त केले आहे. प्राप्त नाही म्हणू शकत आपण, जिंकलं आहे, मेडल जिंकलेले. ठीक आहे, हे झालं यांच्याविषयी माहिती थोडी, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर मनू मॅडमविषयी बघू आपण. मनू भाकर. शूटिंग स्पर्धेमध्ये ह्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी पदक जिंकलेलं आहेत. शूटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या भारतीय महिला. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या एवढं. त्यानंतर जर सांगायचं झालं तर जसं की मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की भारताने जसं की निशाणेबाजी, याचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही, मी लिहून नाही देत, फक्त तो तसंच सांगतो मला. पोहणे, टेनिस टेबल, त्याच्यानंतर नौकायान, जुडो, बॅडमिंटन, अशा प्रकारचे खेळ होते. टोटल 16 खेळ होते. त्याच्यामध्ये 69 पदकांसाठी आपण स्पर्धा केलेली होती. आणि एक याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही, एक लक्ष्य सेन नावाचे जे आपले खेळाडू आहेत, बॅडमिंटन खेळतात, हे बॅडमिंटन हे सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. आणि हे टोटल ऑलिम्पिकच्या रँकमध्ये 4थे आहेत. म्हणजे त्यांना मेडल नाही भेटलं, पण ते 4 नंबरवर आले होते. जर तिसऱ्या किंवा दुसऱ्या किंवा पहिल्या नंबरवर आले असते तर त्यांना मेडल भेटलं असतं, पण ते 4थ्या नंबरवर आले होते. लक्ष्य सेन, बॅडमिंटन, लक्षात राहू द्या. त्यानंतर आपले विनेश फोगट मॅडम, $50 किलोग्रॅम या गटात फायनलला पोचलेल्या होत्या. पण त्यांचं फायनलच्या दिवशी 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे आणि त्यांना कोणतंही पदक नाही भेटलं किंवा त्यांची रँक पण नाही. आणि असे जे कॅन्डिडेट असतात जे डिस्क्वालिफाय होतात ऑलिम्पिकमध्ये, यांना त्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर दिला जातो, म्हणून त्यामुळे यांना मेडल मिळू शकलेलं नाही आहे, हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर आपली हॉकीची टीम जी आहे ते पुरुष हॉकी टीम, यांना पण कांस्य पदक भेटलेलं आहे. तर यांच्याबद्दल सांगितलं झालं तर आपल्या पुरुष हॉकी टीमने आजपर्यंत टोटल 13 पदक जिंकले आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू आपण. आता याच्यात पण की बघायसारखं काय आहे तर एक सांगायचं तुम्हाला, 2036मध्ये भारत होस्ट करणार आहे ओलंपिकला. म्हणजे भारतामध्ये 2036मध्ये ऑलिम्पिक भरणार आहे, तर त्याची तयारी सुरू केलेली आहे भारताने. आणि त्यानंतर आणखी काय सांगायचं यामध्ये,
हां, तर आपण 3 नंबरची अर्थव्यवस्था असल्यावर पण फक्त 5 पदक आपल्याला भेटलेले आहेत. सॉरी, 6 पदक. तर याच्या मागं कारणं काय आहेत? तर जनरल कारणं आहेत की आपण जास्त ऑलिम्पिकच्या गेमचा लोड घेत नाही, टेन्शन घेत नाही. त्याच्यानंतर आपल्या इथं क्रिकेट सोडून दुसऱ्या कोणत्या स्पोर्टला वाव नाही आहे. आपण जर घरी बसलं घरच्यांना की मला स्पोर्टमध्ये करिअर करायचं आहे, तर घरचे पण आपल्याला नाही म्हणतात. अभ्यास कर, अभ्यासावर जास्त फोकस कर असे म्हणतात. असे बरेच कारणं आहेत. तर की एकदा परत मी तुम्हाला हे दाखवून देतो. यामध्ये एक ॲड करायचं बाकी आहे फक्त. मनू भाकर, स्वप्नील कुसळे, नीरज चोपडा, अमन सेहरावत आणि हॉकी टीम यांना पण कांस्य भेटलेलं आहे, कांस्य पदक. ठीक आहे, लक्षात राहू द्या. चला तर मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.